मुंबईतील एका दवाखान्यात पूजा देशमुख नावाची 30 वर्षांची तरुण स्त्री प्रसूतीसाठी दाखल झाली होती. साधा मध्यमवर्गीय परिवार. नवरा गणेश देशमुख एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला आणि पूजा गर्भवतीपणात सत्यस्वामी समर्थांची पूजा करत होती. तिच्या मनात एकच विश्वास होता, स्वामी माझ्या लेकराचं रक्षण करतील. प्रसूतीचं वेळ आलं, पण प्रसंग अतिशय कठीण झाला. बाळ जन्मलं, पण ते श्वास घेत नव्हतं. डॉक्टर, नर्सेस घाबरले. आईच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. नव्याच्या चेहऱ्यावर सुद्धा धक्का. सगळीकडे एकच भीती, बाळ वाचणार नाही का? पण त्या क्षणी पूजा त्या बाळाला हळूच जवळ घेत आणि बाळाच्या कानात फुसफुसते, अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ती अगदी धीरानं पुन्हा पुन्हा तो तारक मंत्र म्हणू लागली. हळूच डोळ्यातून अश्रू वाहतच होते, पण ओठांवर फक्त स्वामींचं नाव होतं. त्या मंत्रोच्चारात अचानक एक चमत्कार घडलाच. बाळाने हळूच पहिला श्वास घेतला. त्याचे हातपाय थरथरले, डोळे हलू लागले आणि डॉक्टर ओरडले, बाळ श्वास घेतने, तो जिवंत आहे. सगळं खोलीत शांतता आणि आश्चर्याचं वातावरण पसरलं. पूजा डोळे मिटून म्हणाली, स्वामी आले, माझ्या बाळाचं प्राण वाचवायला आले. त्या दिवसापासून ते बाळ स्वयंभू मोठं झालं आणि प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या कानात आई तोच मंत्र पुन्हा फुसफुसायची, अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः.